ओके फाईन. सो लक्ष द्या सगळ्यांनी. काय होतं जरा सांगा मला लास्ट पॉइंट. चेक व्हॉट वॉज द लास्ट पॉइंट. Meaning of positive and negative work. Okay, that was the thing which we did last time. Okay, meaning of positive and negative work. फॅन जरा बारीक कर. 3 वरती कर. सगळे फॅन 3 वरती. जे 3 वरती आहेत ते राहू. हा जरा सायलेन्स क्रिएट होईल. ओके, येतोय आवाज सगळ्यांना. थोडस लक्ष लागेल. हा सो मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह वर्क, मिनिंग ऑफ निगेटिव्ह वर्क या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ओके, सो काही एक्झाम्पल्स आता आपण सॉल्व्ह करू. पेज नंबर 164 वरती या. आला. On the page number 164, you will find example number 1. Let me read the question. Let us try to tackle the question. There is an elastic ball and a rigid wall. एक elastic ball आणि एक rigid wall आहे. Okay, so this is the rigid wall. Fine. And there is a elastic ball. The ball is thrown towards the wall. हा ball काय केलाय? Towards the wall throw केलाय. The ball is thrown towards the wall. The work done by the normal reaction exerted by the wall on the ball is. Work done by normal reaction. Work done by normal reaction. Work done by normal reaction on the ball is equal to question mark. Okay. जेव्हा हा बॉल या वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाईल, जेव्हा हा बॉल या वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाईल तेव्हा जोपर्यंत इथं कॉन्टॅक्ट आहे तोपर्यंत इथं नॉर्मल रिएक्शन असेल. कॉन्टॅक्ट लूज झाला की नॉर्मल रिएक्शन लूज होणार. कॉन्टॅक्ट लूज झाला की नॉर्मल रिएक्शन लूज होणार किंवा झिरो होणार. बर, मग इथं आपण या बॉलची जर एफबीडी काढली, when the ball is in contact with wall, when the ball is in contact with wall, तेव्हा बॉल वरती ऍक्ट होणारी नॉर्मल रिएक्शन अशी असेल. जोपर्यंत बॉल वॉल बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे तोपर्यंतच नॉर्मल रिएक्शन आहे. तोपर्यंत या बॉलची काय डिस्प्लेसमेंट होतीये का? तर फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. हा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो मूव्ह होतोय का? कारण डिस्प्लेसमेंट होण्यासाठी फोर्स ज्या पॉइंटला ऍक्ट झालाय तो पॉइंट मूव्ह होणं गरजेचं आहे की नाही? ज्या पॉइंट वरती, ज्या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट झालेला आहे तो ऑब्जेक्ट मूव्ह होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सर बॉल तर मूव्ह होतोय की. अरे पण बॉल वरती जेवढ्या टाइम साठी फोर्स आहे तेवढ्या टाइम मध्ये काय बॉलची डिस्प्लेसमेंट होतीये का? आता कुठल्या फोर्सचा विचार करतोय आपण? नॉर्मल रिएक्शन. जोपर्यंत बॉल वरती नॉर्मल रिएक्शन आहे तोपर्यंत तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मूव्ह होतोय का? तोपर्यंत तो बॉलचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ द वॉल मूव्ह होतोय का? नाही. समजतंय का? एक स्पेशल केस आहे बघा झिरो वरची. अदरवाईज तुम्हाला असं कळलंच असतं की समजा एक बॉल आहे त्याच्यावरती कंटिन्युअसली फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय. बॉल इथनं इथं आला, बॉल जोपर्यंत इथनं इथं आला तोपर्यंत बॉलवरती एक फोर्स ऍक्ट होत होता.
मग तुम्ही फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं असतं, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन दे. अरे पण यातल्या प्रत्येक वेळी तो फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, बरोबर का? आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आधी इथं होता तो इथं आला, मग इथं आला, मग इथं आला, मग इथं आला. समजतंय का? बॉल पुढे गेला म्हणजे काय, तो फोर्स आणि त्या बॉल यांच्यामधला जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होता, तो फोर्स आणि बॉल यांच्यामधला जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होता तो मोशन मध्ये असेल, तोच तर डिस्प्लेसमेंट करणार. मग नॉर्मल रिएक्शन आणि बॉल यांचा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो कुठं मूव्ह होतोय का? तुम्ही म्हणाल सर राईटला तर नाही मूव्ह शकत, पण लेफ्टला मूव्ह होतोय ना बॉल. अरे पण बॉल लेफ्टला मूव्ह व्हायला चालू झाला तर इमिजिएटली नॉर्मल रिएक्शन, जेव्हा कॉन्टॅक्ट लूज झाला तेव्हा नॉर्मल रिएक्शन काय होते? झिरो. कॉन्टॅक्ट लूज झाला की नॉर्मल रिएक्शन काय होते? झिरो. म्हणजे ही नॉर्मल रिएक्शन जोपर्यंत बॉल बरोबर आहे किंवा बॉल वरती जोपर्यंत ही नॉर्मल रिएक्शन लागतीये तोपर्यंत तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एकाच ठिकाणी आहे ना, इथंच आहे ना, हलतोय का इथनं? हलत नाहीये. समजतंय का? सो नॉर्मल रिएक्शन आणि बॉल म्हणजे फोर्स आणि बॉल यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मूव्ह होतोय का? नाही. म्हणजे त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची काहीच डिस्प्लेसमेंट झाली नाही. इथं झाली, हा तुमचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, हा इथनं मूव्ह इथं झाला, इथनं मूव्ह इथं झाला. कळतंय का? या केसमध्ये झालं असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण या केसमध्ये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मूव्ह झालेला नाहीये. गिवन फोर्स आणि त्या फोर्स आणि ऑब्जेक्ट यांचा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो डिस्प्लेस व्हायला पाहिजे तर वर्क होतोय, लक्षात घ्या. समजतंय? सो इथं लिहा ऍज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, the point of contact of normal reaction on the ball, as the point of contact of normal reaction on the ball and नाही म्हटलं पाहिजे, as the point of contact of normal reaction on the ball does not move तो मूव्ह होत नाहीये. याचा अर्थ असा की जोपर्यंत नॉर्मल रिएक्शन होती तोपर्यंत बॉलची काय डिस्प्लेसमेंट झाली का? जोपर्यंत फोर्स होता तोपर्यंत काय डिस्प्लेसमेंट झाली का? नाही. मग त्या फोर्सनं काय वर्क केलं का? नाही, कारण डिस्प्लेसमेंट झिरो तर वर्क पण झिरो. देअरफॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल किती आली? झिरो. देअरफॉर वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन किती येणार? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. त्याला एन न म्हणता काय म्हटलं तरी, एफ म्हटलं तरी चालेल, एन म्हटलं असेल चालेल, काय असेल. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स जे काय असेल तो, डिस्प्लेसमेंट झालीच नाहीये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची, पुढे कॉस थिटा किती का असे ना आता काय मॅटर करत नाहीये, आन्सर किती येणार आहे? झिरो येणार आहे. इथपर्यंत लक्षात आलंय? समजलं का? बघा बरोबर आहे, आलं लक्षात? म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, फोर्स आणि ऑब्जेक्टचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे बघायचं, तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट डिस्प्लेस व्हायला पाहिजे. समजतंय का? तसंच आणखीन एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 2. तसंच आणखीन एक एक्झाम्पल आहे बघा मुलांनो, एक्झाम्पल नंबर 2. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. हा, एक स्लाइड घेतो अजून एक. तसंच बघा नो, एक्झाम्पल नंबर 2 बघा. आता या एक्झाम्पल नंबर 2 मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन व्हेन द पर्सन क्लाइम्स अप द स्टेअर्स. लिहा बरं, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन, कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन व्हेन पर्सन क्लाइम्स अप दी स्टेअर्स, क्लाइम्स अप दी स्टेअर्स. म्हणजे तो पर्सन एखादा स्टेअर्स जर चढत असेल किंवा पायऱ्या जर चढत असेल तर किती वर्क होईल? परत गंमत आहे, मला सांगा. आता हा पर्सनचा लेग, बरोबर,
आता नॉर्मल रिएक्शन वर्क करणार आहे, कोणाचं वर्क काढायचं, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन. मग इथं जी काय पर्सनच्या लेग वरती जी काय नॉर्मल रिएक्शन येणार, ती नॉर्मल रिएक्शन केव्हा येणार, जेव्हा पर्सनचा लेग या स्टेअर बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे तेव्हाच येणार. कॉन्टॅक्ट लूज झाला की नॉर्मल रिएक्शन झिरो. अरे मग फोर्सच झिरो झाला तर मग कॉन्टॅक्ट लूज झाल्यानंतर वर्क डन काढण्यामध्ये काय पॉईंट आहे का, नाही. नॉर्मल रिएक्शन मुळे जर वर्क काढायचा असेल तर जोपर्यंत कॉन्टॅक्ट आहे तोपर्यंतच वर्क काढलं पाहिजे. कॉन्टॅक्ट लूज झाल्यानंतर नॉर्मल रिएक्शन झिरो होते, मग कुठलं वर्क काढायला लागलंय, मग काय इथं गेला काय मॅटर करत नाही. समजतंय का. मग वर्क डन बाय दी नॉर्मल रिएक्शन कसं काढणार, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन ऑन द पर्सन, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन ऑन द पर्सन, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. मला सांगा, ज्या टाइम साठी इथं नॉर्मल रिएक्शन पर्सनच्या लेग वरती असेल ती नॉर्मल रिएक्शन एन म्हणू, तेवढ्या टाइम मध्ये हा जो काय नॉर्मल रिएक्शन आणि पर्सनचा किंवा ऑब्जेक्टचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, नॉर्मल रिएक्शन आणि पर्सनचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा असेल ना, किंवा सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट हा असेल, तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट डिस्प्लेस होतोय का, कारण तो जरा जरी वरती मूव्ह झाला तर लगेच नॉर्मल रिएक्शन काय होते, झिरो होते. समजतंय का. म्हणजे जोपर्यंत गिवन फोर्स ऍक्ट होतोय तेवढ्या टाइम मध्ये तो जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ फोर्स अँड ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह झालाय का, नाही. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची डिस्प्लेसमेंट इथं पण किती आहे, झिरो. मग पुढचं कॉस थिटा वगैरे काय मॅटर करणार नाही. लिहा, बिकॉज हिअर द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट of here the point of contact of normal reaction, here the point of contact of normal reaction and the person does not move, therefore displacement तुम्ही या केस मध्ये परत किती घेतली, डिस्प्लेसमेंट या केस मध्ये किती घेतली, झिरो घेतली. ओके, म्हणून परत वर्क डन किती आलं, झिरोच आलं. म्हणून इथं वर्क डन झिरोच आलं. समजून घ्या. ओके, बर. तसंच तिसरं एक्झाम्पल आहे. सिमिलरली देयर इज अ थर्ड एक्झाम्पल. त्या थर्ड एक्झाम्पल मध्ये काय म्हणलं बघा, क्वेश्चन नंबर 3 चेक करा. वर्क डन बाय द स्टॅटिक फ्रिक्शन when the person starts running. Yeah, work done by static friction when person starts running. When person starts running. But work done by static friction when person starts running. पर्सन स्लाइड होत चाललेलं नाहीये, म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन नाहीये. कुठलं फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन आहे. द फ्रिक्शन इज स्टॅटिक फ्रिक्शन. लेट्स से दिस इज द लेग ऑफ द पर्सन. द पर्सन इज रनिंग. द पर्सन इज रनिंग अँड हिअर देयर इज अ कॉन्टॅक्ट सरफेस. बरोबर का. आता फ्रिक्शनची डायरेक्शन काय असेल, द पर्सन इज मुव्हिंग इन दी फॉरवर्ड डिरेक्शन. इथल्या फ्रिक्शनची डायरेक्शन काय असेल, हा अपवर्ड, लेफ्टवर्ड, पर्सन वरची, माग जा म्हणते, पुढे जा म्हणते. इथल्या फ्रिक्शनची डायरेक्शन काय असेल, या लेग वरती ऍक्ट होणाऱ्या फ्रिक्शनची डायरेक्शन काय असेल, लेफ्ट की राईट, लेफ्ट असं वाटतंय तुम्हाला, रॉंग. द फ्रिक्शन इज हेल्पिंग द पर्सन टू वॉक और द रन ऑन द ग्राउंड. अरे हा माणूस काय करतोय, हा माणूस या ग्राउंडला मागे ढकलतोय, बरोबर की नाही. सो दिस पर्सन इज ट्राइंग टू पुश दिस ग्राउंड इन दी बॅकवर्ड डिरेक्शन. सो ग्राउंड विल स्टार्ट टू पुश दिस पर्सन इन दी फॉरवर्ड डिरेक्शन.
अँड दिस इज हाऊ फ्रिक्शन हेल्प्स यू इन वॉकिंग. बोला येस नो. कळतंय का तुम्हाला? हा फ्रिक्शनच तर तुमच्यावरचा एक्सटर्नल फोर्स आहे विच अलाउज यू टू ऍक्सलरेट. तुम्ही थांबलेले असता मग तुमचा स्पीड अचानकपणे वाढतो तुम्ही पळताना. सो दॅट फ्रिक्शन इज द एक्सटर्नल फोर्स ऑन यू विच अलाउज यू टू ऍक्सलरेट ऑन द ग्राउंड. कळतंय का? सो इथं फ्रिक्शन तुम्हाला मदत करते. लक्षात घ्या. तुम्ही ग्राउंडला मागं ढकलताय. बोला येस नो. यू आर ट्राइंग टू पुश दिस ग्राउंड बिहाइंड. सो तुम्ही ग्राउंडला मागे ढकलायचा प्रयत्न करताय, ग्राउंड तुम्हाला पुढे ढकलताय. दिस इज द स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. समजतंय का? आता हा जो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जोपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन आहे तोपर्यंत हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मूव्ह झालेला असतो का? स्लाइड झालाय का? पर्सनचा लेग स्लाइड झालाय का? नाही. पर्सनचा लेग स्लाइड झालेला नाहीये. त्यामुळे स्टॅटिक फ्रिक्शन हे पर्सनच्या लेग वरती जेव्हा ऍक्ट होईल, आय एम सेइंग स्टॅटिक फ्रिक्शन, when this friction is acting on the leg of the leg of the person is not moving. समजतंय का? ते रेसलाच आहे. जरी याच्यानंतर त्यानं पाय उचलला असेल, नंतर पुढे टाकला असेल, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण पाय उचलल्या फ्रिक्शन झिरो ना. उचलल्यानंतरच्या डिस्प्लेसमेंटचा काय विचार करायला लागलाय? पाय उचलल्यानंतरच्या डिस्प्लेसमेंटचा विचार करायची गरज आहे का? नाही, कारण तेव्हा फ्रिक्शनच नसेल. मग वर्क कशाला येत आहे? मग इथे लिहा वर्क डन बाय स्टॅटिक फ्रिक्शन. ते किती असणार? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेन द फोर्स वॉज ऍक्टिंग. जोपर्यंत फोर्स होता तोपर्यंत पर्सनच्या लेगची डिस्प्लेसमेंट किती झाली? इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. सांगा, जोपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पर्सन वरती ऍक्ट होत होता तोपर्यंत पर्सनच्या लेगची डिस्प्लेसमेंट किती झाली? झिरो. आर यू गेटिंग इट नाव? हा, म्हणून आन्सर झिरो येणार. अशा या इंटरेस्टिंग आणि ट्रिकी केसेस आहेत, लक्षात घ्या, समजून घ्या. द फ्रिक्शन हेल्प्स यू इन वॉकिंग. इफ यू आर ॲट रेस्ट, युअर स्पीड इज झिरो. यू स्टार्ट रनिंग, इट मीन्स यू ऍक्सलरेटेड. यू ऍक्सलरेटेड मीन्स देर वॉज सम एक्सटर्नल फोर्स ऑन यू. कारण फोर्स आला तरच ऍक्सलरेशन येऊ शकतं, लक्षात घ्या. मग तुम्ही ऍक्सलरेट व्हायला लागलाय म्हणजे तुमचा स्पीड वाढायला लागलाय. हाऊ इज दॅट पॉसिबल? सम एक्सटर्नल फोर्स मस्ट बी देयर. दॅट इज द फ्रिक्शन which is the external force on you which allows you to accelerate. While running you can increase the speed. बोला yes no? बरोबर की नाही? And the same friction allows you to decrease the speed. जेव्हा तुम्ही जोरात पळायला लागलाय आणि फिनिश लाईन जवळ यायला लागली आहे, then you start reducing your speed. Then you start reducing your speed so that, or after crossing the, आपण असं म्हणूया की after crossing the finish line, समजा रेस आहे, आफ्टर क्रॉसिंग द फिनिश लाईन यू स्टार्ट डिक्रीजिंग द स्पीड. अगेन द सेम फ्रिक्शन विल नाव. आता त्यावेळी तुम्ही काय करत असता? त्यावेळी तुम्ही असं होणार, वेन यू आर ट्राइंग टू स्टॉप. समजतंय का? पण त्यावेळी तुम्ही ग्राउंडला पुढे ढकलत असता, लक्षात घ्या, आणि ग्राउंड त्यावेळी तुम्हाला मागे ढकलत असतं. समजतंय का? फिनिश लाईन क्रॉस झाली, आता स्पीड स्लो करायचं आहे, मग काय करत असता तुम्ही? बघा ना, त्यावेळी तुम्ही काय करत असता? या फ्रंट साइडनं पुश करता ग्राउंडला? नाही, या बॅक साइडनं पुश करता. म्हणजे ग्राउंड काय होईल? पुढे जाईल. पण ग्राउंड तर काय पुढे जाणार नाही, ते रेसला आहे, त्यामुळे ते तुम्हाला अपोज करते आणि मग तुमचा स्पीड कमी होत आहे. आणि जेव्हा तुम्हाला ऍक्सलरेट व्हायचं आहे तेव्हा हा फ्रंट साइड जो काय आहे, लेगचा हा जो फ्रंट साइड आहे, त्याच्याने तुम्ही ग्राउंडला मागे ढकलता. लक्षात घ्या. पळताना, चालताना नाही, पळतानाचा विचार करतोय. चालताना काय तुम्ही असंही चालू शकता, फ्लॅटनं पण चालू शकता ना, काय अडचण नाही. ग्राउंडला मागे ढकला, ग्राउंड तुम्हाला पुढे ढकलेल. ऍक्शन रिएक्शन. समजतंय का? द सेम फ्रिक्शन कॅन हेल्प यू इन इन्क्रीजिंग द स्पीड ऍज वेल एज इन डिक्रीजिंग द स्पीड. समजायला लागलाय? बर. पण तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट डिस्प्लेस होतोय का कुठं? नाही. हा समजा कायनेटिक फ्रिक्शन असतं तर म्हटलं असतं की या पर्सनच्या लेग वरती कायनेटिक फ्रिक्शन ऍक्ट व्हायला लागलंय आणि पर्सनचा लेग स्लाइड पण व्हायला लागलाय, मग डिस्प्लेसमेंट झाली असती, वर्धन झालं असतं. डिस्प्लेसमेंट झाली असती आणि वर्धन पण झालं असतं. समजतंय का? कायनेटिक फ्रिक्शन असतं तर. आता काय स्टॅटिक फ्रिक्शन होतं? जोपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन आहे तोपर्यंत हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय मूव्ह होत नाहीये. फ्रिक्शन इथंच या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला फ्रिक्शन ऍक्ट होणार या ऑब्जेक्ट वरती. ऑब्जेक्ट म्हणजे पर्सनचा लेग आणि तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मूव्ह होत नाहीये. जोपर्यंत फ्रिक्शन त्याच्यावरती ऍक्ट होते तेवढ्या टाइम मध्ये तो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मूव्ह होत नाहीये. कायनेटिक फ्रिक्शन असतं तर वर्क झालं असतं. स्टॅटिक फ्रिक्शन असल्यामुळे these two surfaces are relatively at rest, so point of contact is not getting displaced. म्हणजे पर्सनचा लेग नॉट गेटिंग डिस्प्लेस्ड.
पर्सनचा लेग डिस्प्लेस होत नाहीये जोपर्यंत त्या पर्सनच्या लेग वरती हा फोर्स ऍक्ट होतोय तोपर्यंत. ओके फाईन. एक्झाम्पल नंबर 4 बघा. द मास ऑफ द पार्टिकल इज 2 kg. पार्टिकलचं मास दिलंय 2 kg. इट इज प्रोजेक्टेड ऍज शोन इन दी 4 डिफरंट वेज. 4 डिफरंट वेजनी आम्हाला पार्टिकल प्रोजेक्ट केलाय ते सांगितलंय. विथ द सेम स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. स्पीड ऑफ प्रोजेक्शन किती दिलाय 10 मीटर पर सेकंड and 4 different ways. Find out the work done by gravity by the time the stone falls on the ground. Work done by gravity by the time or in the time by the time the stone falls on the ground. By the time the stone falls on the ground. Falls on the ground. Okay. 4 डिफरंट वेजनी काय केलंय एक स्टोन एका बिल्डिंग वरून फेकला गेलाय. त्या बिल्डिंगची हाईट दिली आहे 100 मीटर. डायग्राम मध्ये दिलंय सगळं. बिल्डिंगची हाईट दिली आहे 100 मीटर. या बिल्डिंगची हाईट दिली आहे 100 मीटर. पहिल्या केसमध्ये स्टोन असा वरती फेकलाय. केस 1 स्टोन असा वरती फेकलाय विथ द स्पीड इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. ओके. काय असेल बाळांनो स्टोनचा पाथ मूव अप 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 अप. तर थोडा वेळ वरती जाईल टॉप पॉइंटला जाईल आणि परत फायनली असा खाली. बरोबर समजलं. इथं खाली ग्राउंडला आला. आता आम्हाला काय करायचं वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी. मला सांगा ग्रॅव्हिटी हा कॉन्स्टंट फोर्स आहे की व्हेरिएबल. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड कॉन्स्टंट इन डायरेक्शन. मग तो सर mg जो आहे तो ऑलवेज डाऊनवर्ड आहे. mg जो आहे तो कसा आहे ऑलवेज डाऊनवर्ड आहे. हा तुमचा इनिशियल पॉइंट आहे हा तुमचा फायनल पॉइंट आहे. मग डिस्प्लेसमेंट साठी पाथ ट्रॅव्हल बघायची गरज आहे का नाही. डिस्प्लेसमेंट साठी काय बघतात फक्त इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट. सो डिस्प्लेसमेंट तर ही झाली सर. बोला येस नो. डिस्प्लेसमेंट ही झाली की नाही बघा बोला येस. सो ही झाली डिस्प्लेसमेंट. ही डिस्प्लेसमेंट किती आली इक्वल टू हाईट ऑफ द टॉवर. हाईट ऑफ द टॉवरला काय म्हणूयात एच म्हणूयात. हाईट ऑफ द टॉवरला काय म्हणूयात एच म्हणूयात. सो तुम्ही मला सांगा या केसमध्ये वर्क डन बाय ग्रॅव्हिटी ऑन द स्टोन किती येणार. इथं काय म्हणत वर्क डन बाय mg म्हणा किंवा असं म्हणूया W बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कसं लिहिणार मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. कॉन्स्टंट फोर्सनी वर्क केलं की डायरेक्टली लिहिता येतं ना. इंटिग्रेशन करायची गरज आहे का. छोटे छोटे वर्क डन ऍड करायची गरज आहे का नाही. ते केव्हा असतं व्हेरिएबल फोर्स. बरोबर करेक्ट आहे. सांगा बरं मॅग्निट्यूड ऑफ फोर्स mg. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट किती 100 मीटर म्हणजे h म्हणूया हाईट ऑफ द टॉवर. कॉस ऑफ अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट किती आहे बघा दिसतंय सरळ सरळ. mg पण डाऊनवर्ड आहे डिस्प्लेसमेंट पण डाऊनवर्ड आहे. अँगल थिटा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अरे हा डाऊनवर्ड आहे हा पण डाऊनवर्ड आहे. बोला 0. कॉस 0 किती असतं 1 का -1 1. आडव्या ऍक्सिसला साइन 0 आहे म्हणजे कॉस +1 आणि -1 असणार. बरोबर ना. राईट साइडला +1 लेफ्ट साइडला -1. सो कॉस 0 +1 आणि कॉस 180 -1. कॉस 90 0. कॉस 90 0. कॉस 270 0. कॉस 270 0. कॉस 0 +1. कॉस 0 +1. कॉस 180 -1. बर कॉस 0 +1 न मल्टिप्लाय करायची गरज नाही. बर mgh m किती दिलाय 2. g ची व्हॅल्यू 10. h किती दिलाय बघा 100. जे काय आन्सर यायचं ते येईल 2 × 10⁻³ अरे वर्क डन कुठल्या युनिट मध्ये पाहिजे
वर्क डन कुठल्या युनिट मध्ये पाहिजे सर? वर्क डन म्हणजे बघा इथे एक एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करूयात. हा, W is equal to F bar dot S bar. Definition, dot product of force and displacement. हा, तुम्हाला FS cos theta लिहायचं असेल लिहू शकता. cos theta ला काही युनिट नसते, विचार करायची गरज नाही. युनिट ऑफ F bar, युनिट ऑफ W आणि युनिट ऑफ S या सगळ्यांचं रिलेशन. युनिट ऑफ W इक्वल टू युनिट ऑफ F इंटू युनिट ऑफ S. युनिट ऑफ फोर्स आलं न्यूटन, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय आलं मीटर. न्यूटन मीटरला लोक काय म्हणतात जूल. नंतर लिहून घेऊ आपण युनिट सुद्धा. न्यूटन मीटरला लोक काय म्हणतात जूल, कॅपिटल झी, कॅपिटल झी. बर, 10⁻³ म्हणजे काय लिहिता येईल? सेंटीमीटर, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, किलो, मेगा, गिगा काय म्हणता येईल 10⁻³ ला? 10⁻³ ला काय लिहिता येईल? किलो. 10⁻³ म्हणजे काय? किलो. 10⁻⁶ म्हणजे काय? मेगा. 10⁻⁶ म्हणजे काय? मेगा. 10⁻⁹ म्हणजे काय? गिगा. 10⁻⁹ म्हणजे काय? गिगा. 10⁻⁻1 म्हणजे काय? डेसी. 10⁻⁻1 म्हणजे डेसी. 10⁻⁻2 म्हणजे सेंटी. 10⁻⁻2 म्हणजे सेंटी. 10⁻⁻3 म्हणजे मिली. 10⁻⁻3 म्हणजे मिली. डेसी, सेंटी, मिली. 10⁻⁻1 -2 -3 इथपर्यंत झालं. 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो. 10⁻⁻6 म्हणजे मायक्रो. 10⁻⁹ म्हणजे नॅनो. 10⁻⁹ म्हणजे नॅनो. 10⁻⁻12 म्हणजे पिको. 10⁻⁻12 म्हणजे पिको. बरोबर. 10⁻+1 म्हणजे डेका. 10⁻+1 म्हणजे डेका. 10⁻+2 म्हणजे हेक्टो. 10⁻+2 म्हणजे हेक्टो. 10⁻+3 म्हणजे 10⁻³ म्हणजे किलो. 10⁻⁶ म्हणजे मेगा. 10⁻⁹ म्हणजे गिगा. 10⁻12 म्हणजे टेरा. 10⁻12 म्हणजे टेरा. टी 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 फॉर टेबल, टेरा. ओके, बर, करेक्ट. सो 2 किलो, किलोचा केस स्मॉल आणि जूल, 2 किलो जूल. 2 किलो जूल. ओके, बघा इथेपर्यंत लक्षात आलं का? बर, म्हणजे हे तर वर्क डन झालं, किंवा 2000 जूल म्हणायचं असेल 2000 जूल म्हणा, काही अडचण नाही. ओके, सो पहिल्या केसचं तर आन्सर झालं. सर केस नंबर 2 ही झाली पहिली केस. 4 केसेस दिले. आता बाळांनो करूयात दुसरी केस, केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये हा ऑब्जेक्ट फेकलाय असा विथ द व्हेलॉसिटी इक्वल टू u. हे जे काय व्हर्टिकल डिस्टन्स दिलंय, हे व्हर्टिकल डिस्टन्स दिलंय, हाईट ऑफ द टॉवर दिलाय 100. एच किती दिलंय? 100 मीटर. इथनं ऑब्जेक्ट फेकलाय, mg न केलेलं वर्क डन पाहिजेलाय while the object reaches the ground. जेवढ्या टाइम मध्ये ऑब्जेक्ट ग्राउंडला रीच होतोय तेवढ्या टाइम मध्ये mg न केलेलं वर्क सांगा. बर, ऑब्जेक्ट असा बनणार, इथे येऊन धडकणार. बरोबर, समजलं? हा तुमचा स्टार्ट पॉइंट, हा तुमचा एंड पॉइंट. ही असेल बाय डिस्प्लेसमेंट. बोला येस नो. ही काय असेल? डिस्प्लेसमेंट. ही असेल तुमची डिस्प्लेसमेंट. बरोबर, ही झाली तुमची डिस्प्लेसमेंट. mg ऑलवेज कसा आहे प्रत्येक पॉइंटला? व्हर्टिकली. mg ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. फोर्स तर व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. फोर्स तर ऑलवेजच व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. बर, या फोर्सची लाईन एक्सटेंड करू शकतोय आपण. ओके, हे डिस्टन्स काहीतरी असेल. हे डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड. हा mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, डिस्प्लेसमेंटच्या मॅग्निट्यूडला s लिहिलं तरी चालेल. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट किती आहे? थीटा. अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट किती आहे? थीटा. बरोबर. सो काय केलं पाहिजे आता मला? हा, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, म्हणजे mg न केलेलं वर्क डन कसं काढणार? वर्क डन बाय काय लिहायला पाहिजे? ग्रॅव्हिटी लिहायला पाहिजे. ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी.
मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. पण आता इथं थोडस स्मार्ट वर्क करावं लागतं. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स mg लिहायचा. थिटा माहित आहे का तुम्हाला किती आहे? नाही. मग कॅल्क्युलेट करत बसू नका. काय स्मार्ट वर्क होतंय का बघा. एस कॉस थिटा डायरेक्टली निघतोय का बघा, काम होईल. एस सेपरेटली काढा, एस पण माहित नाहीये. थिटा सेपरेटली काढा, थिटा पण माहित नाहीये. मग एस कॉस थिटा डायरेक्टली निघतोय का बघा. हा राईट अँगल ट्रायंगल दिसला का तुम्हाला बाळांनो? राईट अँगल ट्रायंगल दिसला. मग डिस्टन्सचा ट्रायंगल बघा, हे एस आहे. फोर्सचा नको, एमजी ला वगैरे काही विचारात घेऊ नका. हे डिस्टन्स किती आहे? एच. डिस्टन्सचा ट्रायंगल बघा, हे एच आहे. हे डिस्टन्स किती आहे? एस. मग एच म्हणजे काय असलं पाहिजे? एस चा कॉस थिटा. एस चा कॉस थिटा ऍडजेसंट ना. म्हणजे हा एस कॉस थिटा म्हणजे काय? ह्या ट्रायंगलला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, त्या ट्रायंगलला जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा एस आहे, हा थीटा आहे आणि ही हाईट ऑफ दी टॉवर आहे. देअरफॉर तुम्ही ऍडजेसंट कंपोनंट म्हणू शकला असता हायपोटेनसचा कॉस थिटा. बरोबर का? एस चा किंवा एस कॉस थिटा डायरेक्टली लिहू शकला असता. म्हणजे जेव्हा एस सेपरेटली माहित नाहीये, जेव्हा थिटा पण सेपरेटली माहित नाहीये, तेव्हा डायरेक्टली एस कॉस थिटा मिळतोय का बघा. तेव्हा काय करा, डायरेक्टली एस कॉस थिटा मिळतोय का बघा. समजलं का? लक्षात आलं? अडचण आहे कोणाला? नाही. म्हणजे सर हा एस कॉस थिटा डायरेक्टली एच लिहा, इथे लिहा बिकॉज. मग सर एमजीएच मगाच सारखंच आन्सर आलं की. मास दिलाय 2, जी दिलाय 10, एच दिलाय 100. सर आन्सर आलं 2000. वर्क डन आलं सर आमचं 2000. मगाशी पण ते झालं होतं. हो, मगाशी पण ते चालू होतं. केस 2 मध्ये पण असं झालं. ऑब्जेक्ट असा जरी फेकला तरी पण आन्सर तेच आलं. बर, चेक करा समजलं का? समजलंय सगळ्यांना? लक्षात आले बाळांनो? बर, केस 3 करूया. व्हेरी गुड. केस 3 करूया. बरोबर करत चालायचं. बरोबर लिहायची सवय पण लागू दे. चला केस नंबर 3 बघूया. केस नंबर 3 मध्ये ऑब्जेक्ट असा तिरका खाली फेकलाय. फेकताना कसा फेकलाय? फेकताना असा फेकलाय. ओके, बर. आता किती येते बघा, जरा तुम्ही ट्राय करा. टोटल डिस्प्लेस फोर्स तर कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट फोर्सने केलेलं वर्णन तुम्हाला काढायला शिकवलेलं आहे ऑलरेडी. हे तुमचं टॉवरची हाईट दिली आहे तुम्हाला एच. हाईट ऑफ दी टॉवर एच इक्वल टू 100 ते पण दिलेलंच आहे. आणि हा ऑब्जेक्ट असा फेकला. ऑब्जेक्ट असा फेकला. ऑब्जेक्ट असा फेकला म्हणजे जाणार असा, पडणार इथे. हा तुमचा स्टार्ट पॉइंट, हा तुमचा एंड पॉइंट. समजलं का? बर, मग बघा ही झाली डिस्प्लेसमेंट. बोला येस नो, स्टार्ट पॉइंट टू एंड पॉइंट. ही झाली सर आमची डिस्प्लेसमेंट. हो, हा झाला डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड. एमजी तर आमचा ऑलवेज कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. कुठल्याही पॉइंटला बघा, काहीच अडचण नाही. एमजी इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. परत हा अँगल किती आला? थीटा. समजतंय का? परत वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती आलं? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. अरे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एमजी, एस काय आम्हाला माहित नाही, थिटा पण आम्हाला काय माहित नाही, पण एस कॉस थिटा डायरेक्टली आम्हाला माहित आहे. कारण जर आम्ही हा ट्रायंगल बघितला डिस्टन्स वाला, हे डिस्टन्स एस, हे डिस्टन्स एच, हा अँगल थिटा, तर बघा ह्या ट्रायंगल मध्ये काय दिसते? एच इज इक्वल टू एस कॉस थिटा. दिसते का नाही? अरे बोला येस नो. हा, मोठ्याने जेवलाय का नाही? जेवलाय. हा काय आला? एच. सर आन्सर परत एमजीएच आलं. आन्सर परत काय आलं? एमजीएच. म्हणजे असं आहे का सर? असं आहे का बघा, वर्क डन कॅल्क्युलेट करताना
फोर्स लिहायचा ऍज इट इज आणि डिस्प्लेसमेंटचा तो कंपोनंट लिहायचा जो फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आहे. डिस्प्लेसमेंटचा तो कंपोनंट लिहायचा जो काय आहे फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आहे. समजतंय का? बरं पहिल्यांदा आन्सर तरी काढा. मास किती दिले सांगा? 2, जी किती 10, एच किती 100. सर आन्सर किती आलं? 2000. युनिट काय पाहिजे? जूल. हे सगळं कळतंय. आता बघा इकडे बघा, लक्ष द्या. इकडे बघा, लक्ष द्या. समजा ही डिस्प्लेसमेंट आहे, हा तुमचा फोर्स आहे. ओके, हा फोर्स आहे, ही डिस्प्लेसमेंट आहे आणि हा अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आहे. एनी जनरल केस, एनी जनरल केस. सर वर्क डन कसं डिफाईन केलंय बघा जरा समजून घ्या. वर्क डन कसं डिफाईन केलंय? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस्ट ऑफ अँगल बिटवीन देम. अरे पण एस कॉस थिटा म्हणजे या डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बोला बळांनो, यस नो? मग मी असं म्हणतो ना, फोर्स चा मॅग्निट्यूड इंटू कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. समजलं का? ह्याला जागा कमी पडते, थोडस व्यवस्थित लिहा, वरती लिहा. असं लिहिलं चालतंय? फोर्सचा मॅग्निट्यूड बरोबर ना, एफ इंटू कॉस थिटा, एफ इंटू एस इंटू कॉस थिटा म्हणजे एफ एस कॉस थिटा. एफ म्हणजे फोर्स, एस कॉस थिटा म्हणजे कोण? एस कॉस थिटा म्हणजे कोण? बोला. कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट. कंप्लीट करा स्टेटमेंट. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. झालं की मग? तेच तर चालू आहे. फोर्स आहे mg आणि कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ mg किती आहे? h. आणि मग ते कुठल्याही केसमध्ये hच येणार आहे. समजतंय का? म्हणून तिन्ही केसमध्ये आन्सर काय आले बाळ? सेम आले. आर यू गेटिंग इट? लक्षात यायला लागलंय? मजा लक्षात येते त्याच्यातली. आणि एक नवीन पॉइंट कळाला आम्हाला. एक नवीन पद्धतीनं फॉर्म्युला लिहिला आपण फोर्स आणि कंपोनंट ऑफ डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्सच्या लँग्वेज मध्ये. डिस्प्लेसमेंटचा तो कंपोनंट विच इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. बरोबर? बर, इथेपर्यंत तर आमच्या लक्षात आलं. ओके, सो आता आम्हाला वर्क कॅल्क्युलेट करता येतील. सिमिलरली फोर्थ केस आहे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट डायरेक्टली खाली फेकलाय. त्या सगळ्या केसेस तुम्ही स्वतः आता टॅकल करू शकताय. ओके, आता एक्झाम्पल नंबर 5 मध्ये थोडस चेक करा काय दिलंय. राईट डाऊन. एक्झाम्पल नंबर 5 बघा. इथनं एक फोर्स लावलाय, एक ब्लॉक दिलाय, 20 kg चा ब्लॉक आहे म्हणून. मोठी मोठी डायग्राम काढली तर जास्त बरं होईल, जेणेकरून फोर्सेस वगैरे तुम्हाला एकाच डायग्राम मध्ये दाखवता येतील. इथे एक ब्लॉक दिलाय 20 kg चा, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये बाळ 10 kg चा ब्लॉक आहे. 20 kg च्या ब्लॉक वरती फोर्स आलाय, फोर्स लावलाय 120 न्यूटन. हा आहे तुमचा 20 kg चा ब्लॉक, हा आहे तुमचा 10 kg चा ब्लॉक. हा 10 kg चा ब्लॉक. बरोबर? खाली फ्रिक्शनलेस ग्राउंड दिलेला आहे. हे ग्राउंड फ्रिक्शन वगैरे काय सांगितलेलं नाहीये, सो टेक दॅट ॲज फ्रिक्शनलेस. काही सांगितलं नाही की इथं काय घ्यायचं, फ्रिक्शन 0, फ्रिक्शन इक्वल टू 0. कारण त्याचं काय? बिकॉज इट इज नॉट मेन्शन्ड इन दी क्वेश्चन. बिकॉज नॉट मेन्शन्ड इन दी क्वेश्चन. नॉट मेन्शन्ड. बरोबर ना? ठीक आहे. ठीक आहे. बिकॉज नॉट मेन्शन्ड इन दी क्वेश्चन. फ्रिक्शन इक्वल टू 0 घ्यायचं कारण ते क्वेश्चन मध्ये मेन्शन नाही केलं. बिट नंबर 1, फाइंड वर्क डन बाय एफ ऑन ए ड्युरिंग 100 मीटर डिस्प्लेसमेंट. हा ए, हा बी, ही सगळी सिस्टीम बाळांनो डिस्प्लेस होणार आहे बाय व्हॉट डिस्टन्स?
और बाय व्हॉट डिस्प्लेसमेंट 100 मीटर. ठीक आहे सर. पहिला बीट आहे वर्क डन बाय एफ ऑन ए. वर्क डन बाय एफ ऑन ए, त्याला WFA असंही म्हणतात. वर्क डन बाय धिस ऑन धिस, ऑन एफ सॉरी बाय धिस ऑन धिस. वर्क डन बाय फोर्स ऑन ए, वर्क डन बाय एफ ऑन ए. या एफ न ए वरती किती वर्क केलंय, या एफ न या ए वरती किती वर्क केलंय. ए ची डिस्प्लेसमेंट 100, बी ची डिस्प्लेसमेंट 100. ही सगळी सिस्टीम परत इथे येईल ना. हा ए इथे येईल, हा बी इथे येईल, सगळी सिस्टीम पुढे जाईल. म्हणजे ए पण 100 न मूव्ह झालेला असेल, बी पण 100 न मूव्ह झालेला असेल. बरोबर. सो काय लिहिणार, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. सांगा बरं कॉस ऑफ अँगल बिटवीन देम किती आहे. डिस्प्लेसमेंट राईट वर्ड आहे, हा फोर्स ऑन द ए तो सुद्धा राईट वर्ड आहे. मग दोन्ही फोर्स राईट वर्ड असतील तर त्यांच्यामधला अँगल आला 0. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आहे 120, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आहे 100. इथं वाटलंच तर कॉस ऑफ अँगल बिटवीन देमला थीटा म्हणा फॉर टाइम बिंग, आणि तोच थीटा सबस्टिट्यूशन करताना सेकंड स्टेप मध्ये किती करा 0. आन्सर किती येईल बाळ, 120 इंटू 100 म्हणजे 120 डबल 0 इंटू कॉस 0 म्हणजे किती 1. सो आन्सर आलं 12 इंटू 10⁻³ दिस इज द वर्क डन. वर्क डनचं युनिट काय पाहिजे, एसआय युनिट जूल. वर्क डनचं एसआय युनिट काय बाळ जूल. मग याला असं लिहिता येते 12 10⁻³ ला काय लिहिता येते किलो स्मॉल के, जूल ऍज इट इज. 10⁻³ म्हणजे किलो. पहिल्यांदा हे समजून घ्या बिट नंबर 1. यायला लागले लक्षात तुमच्या, समजायला लागलंय. हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ओरली टॅकल कराल. समजतंय का. सिंपल सिंपल गोष्टी ओरली कराल. ज्यासाठी खरोखर पेनची गरज आहे त्यासाठीच पेन वापरा. असं का करतोय आपण, कारण आम्हाला पेनातली शाई वाचवायची. बरोबर ना. का करतोय आपण असं, तर तुम्ही तर सांगितलं होतं आम्हाला स्टार्टिंगला की पेनातली शाई वाचवा. मे बी त्यासाठीच करत असतो. कशासाठी चाललंय, वही वाचवायसाठी, मग टाइम वाचवायसाठी, कमीत कमी वेळेत काम व्हायला पाहिजे म्हणून चाललंय. बरोबर. बर सर केस 1 तर सिंपल होती, हे तर आम्हाला जमलं. त्यात काय दम नव्हता केस मध्ये. केस 2 बघा. फाइंड द वर्क डन बाय एफ ऑन बी. हा, वर्क डन बाय एफ ऑन बी. व्यवस्थित बाय एफ ऑन बी असेल. वर्क डन बाय द कॅपिटल एफ ऑन बी. वर्क डन बाय कॅपिटल एफ बाय कॅपिटल एफ ऑन बी. पहिली गोष्ट ही समजून घ्या की कॅपिटल एफ कुठल्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतोय, ए. एफ आणि बी चा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे का, नाहीच आहे. एफ आणि बी पॉइंट, एफ आणि बी हे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीच आहेत. समजतंय का. सो एफ इज नॉट ऍक्टिंग ऑन बी. इज एफ डायरेक्टली ऍक्टिंग ऑन बी, नो. सो देर इज नो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ एफ अँड बी. आर यू गेटिंग इट. सो कुठलं वर्णन करायला लागलाय जर या हे दोघं जर कॉन्टॅक्ट मध्येच नसतील तर. समजतंय का. सो याचं रिझन, याचं आन्सर 0 लिहायचं आणि प्रॉपरली त्याचं रिझन काय एक्सप्लेन करायचं. बिकॉज एफ इज नॉट डायरेक्टली ऍक्टिंग ऑन बी असं लिहायचं. समजतंय का. एफ डायरेक्टली बी वरती ऍक्टच होत नाहीये. बी वरती इथली ऍक्शन रिएक्शन ऍक्ट होत असणार आहे. समजतंय का. बी वरती इथली ऍक्शन रिएक्शन ऍक्ट होत असणार आहे, ते वर्क होणार आहे बी वरती, बाकीच्यांचं नाही. बाकीच्यांचं नाही. म्हणून हे उत्तर 0 आहे. समजलं, येते तुमच्या लक्षात. बरोबर. तिसरी केस काय दिली आहे बघूया. वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन ऑन बी अँड ए ड्युरिंग द गिवन डिस्प्लेसमेंट. ओके, हा कॉन्टॅक्ट फोर्स काढला पाहिजे. इथे एक ऍक्शन रिएक्शन दाखवूया. या सरफेसला एक ऍक्शन रिएक्शन दाखवूया. बी वरती फोर्स एन एवढा ऍक्शन वाला फोर्स झाला तर ए वरती रिएक्शन येणार एन. सो आता कॅल्क्युलेट करायचे वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन ऑन बी अँड ए ड्युरिंग द गिवन डिस्प्लेसमेंट. या नॉर्मल रिएक्शन
ग्राउंड वाल्या नॉर्मल रिएक्शन नाही, या दोन सरफेस मधल्या नॉर्मल रिएक्शननी ए वरती किती वर्क केलंय आणि बी वरती किती वर्क केलंय ते आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बिट नंबर 3 लिहा बाळांनो. बिट नंबर 3 लिहा. आता हा जो काय बिट नंबर 3 आहे, त्या बिट नंबर 3 मध्ये त्यांनी विचारले वर्क डन बाय द नॉर्मल फोर्स ऑन ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड वर्क डन बाय नॉर्मल फोर्स ऑन बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या दोघांवरती केलेले वर्क डन आम्हाला पाहिजे आहेत नॉर्मल रिएक्शन. मग सगळ्यात पहिलं काम बाळांनो, तुम्हाला नॉर्मल रिएक्शनचा मॅग्निट्यूड काढावा लागेल, एनची व्हॅल्यू काढावी लागेल. बोला येस नो. येस. आता ती नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला या सिस्टीमला परत एकदा ड्रॉ करावं लागेल, एफबीडीचा विचार करावा लागेल आणि नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काढावी लागेल. समजतंय? म्हणजे मी आता इथं काय करणार, या सिस्टीमला पुन्हा एकदा ड्रॉ करणार. बघा, मी जर सिस्टीमचा विचार केला, तर किती केजीची सिस्टीम होईल? 30 केजी. याच्यावरती इथं कितीचा फोर्स ऍक्ट होतोय? 120 न्यूटन. तो कॅपिटल आहे, बरोबर का? सिस्टीम वरती आणि कुठला फोर्स आहे का बाहेर? हे एंटर ऍक्शन रिएक्शन. हे एंटर काय झाले? ऍक्शन रिएक्शन. व्हर्टिकल फोर्सेसचा विचार आता आपण करत नाहीये. फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेसचा विचार करतोय. या सिस्टीम वरती ग्राउंडनं काय फ्रिक्शन वगैरे ऍक्ट केलंय का? नाही. मग ही सिस्टीम कुणा कॉन्टॅक्ट मध्ये आहे? सर कॅपिटल एफ आणि ग्राउंड. मग कॅपिटल एफ ने किती फोर्स लावलाय? 120. ग्राउंडने किती फोर्स लावलाय? सर ग्राउंडची नॉर्मल रिएक्शन असणार पण ती अपवर्ड असणार. पण आपल्याला कुठले फोर्सेस आता बघायचे आहेत? ओनली हॉरिझॉन्टल फोर्सेस बघायचे आहेत. सो व्हर्टिकल वाल्या एफबीडीचा विचार आता करायची गरज नाही आहे. म्हणून आम्ही इथं सिस्टीम वरती एफ एवढा फोर्स घेतला. म्हणजे ही सिस्टीम कितीनं ऍक्सलरेट होईल ते पहिल्यांदा काढूयात. सिस्टीमचं ऍक्सलरेशन काढूयात. तेच बॉडी एचं ऍक्सलरेशन असेल आणि तेच बॉडी बीचं ऍक्सलरेशन असेल. सिस्टीमचं ऍक्सलरेशन ओरली पण तुम्हाला सांगता येईल. 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर यायला पाहिजे. मनातल्या मनात होते का कॅल्क्युलेशन? का लिहायला लागेल? नेट राईटवर्ड फोर्स 30 इंटू ए इज इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. ऑल राईटवर्ड कोण? 120. ऑल लेफ्टवर्ड कोण आहे का? नाही. सिस्टीम तर 30 केजीच आहे ना. 20 केजी प्लस 10 केजी. एकच विचार केला. इंटरनल फोर्सेस काय ड्रॉ करायची गरज नाही. एक्सटर्नल फोर्स एफ आणि फ्रिक्शन तर नाही आहे. व्हर्टिकल फोर्सेसचा विचार करायची गरज नाही. फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस विचारात घ्यायचे आहेत. सो सर ऍक्सलरेशन इज इक्वल टू किती आलं? 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आलं सिस्टीमचं. आता इथं मी लिहिणार आहे बॉडी एचं मास 20 केजी. या 20 केजी वरती ऍक्ट होणारे फोर्सेस बोला. हा कोण? कॅपिटल एफ. हा कोण? एन. हे दोघं मिळून ऍक्ट होत आहेत ना. कॅपिटल एफ तो किती आहे? 120 न्यूटन. आणि ही नॉर्मल रिएक्शन. आणि बॉडी ए सिस्टीमच्या ऍक्सलरेशननीच ऍक्सलरेट व्हायला पाहिजे, बरोबर? आणि तसंच बाळांनो बॉडी बी. बॉडी बी ची एफबीडी काय येईल सांगा? एन येणार एकटा फक्त. आणि कोण? हॉरिझॉन्टल मध्ये फक्त बघायचं. आणि कोण आहे का हॉरिझॉन्टल? नाही, फक्त एकटा एनच ना. एकटा एन. कुठली एफबीडी सोपी आहे? ए वाली की बी वाली? बी पण एनच ऍक्सलरेट व्हायला लागलाय. मग आम्ही हे सॉल्व्ह करून एन काढणार ना. हे सॉल्व्ह करून एन कशाला काढत बसायचं? समजतंय का? तिथं पण जरा स्मार्ट वर्किंग होऊ दे की. हा बोला. अरे बोला. हा 10 इंटू ए इज इक्वल टू एन. समजतंय? समजत नाहीये? समजतंय ना? 10 इंटू ए इज इक्वल टू एन. बर, ए किती आहे? 4. मग एन किती आला? 40. एन इज इक्वल टू काय आला? 40 न्यूटन. आता परत 40 एन असं लिहिणार नाही आपण, कन्फ्युजन अवॉइड करणार. एन इज इक्वल टू किती आला बरं? सर 40 न्यूटन आला. ठीक आहे. आता वर्डन पण काढूया, काय अडचण नाही. समजलं?
येते लक्षात? गुड. सर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स तर कळाला. आता गंमत बघा, ए वरती नॉर्मल रिएक्शन न केलेला फोर्स, सॉरी नॉर्मल रिएक्शन न केलेलं वर्क, ए आधी इथं होता, एचा फक्त विचार करा. ए वरती नॉर्मल रिएक्शन अशी ऍक्ट होतीये, ए फायनली इथनं इथं पोहोचला. बोला येस नो. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ए न? 100 मीटर, बरोबर. डिस्प्लेसमेंट इकडे झाली आणि फोर्स तिकडे लागत होता, म्हणजे वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन ऑन ए. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती? n. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट s. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती? 40. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती? 40. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट 100. ए 100 न पुढे गेलाय, बी पण 100 न पुढे गेलाय. कॉस ऑफ काय? फोर्स लेफ्टला ऍक्ट होतोय ए वरती आणि ए चाललाय राईटला. बघा की नॉर्मल रिएक्शनचा फक्त विचार करतोय आम्ही. या फोर्स विषयी बोलतोय का? नाही. आम्ही कुठल्या फोर्स विषयी बोलतोय? एन. आलं का लक्षात? एन आहे लेफ्टवर्ड आणि ए गेलाय राईटवर्ड. का गेलाय ते बघतोय का आपण? नाही. गेलाय ना राईटला? गेलाय. तो ह्याच्यामुळे गेला असेल, या कॅपिटल एफ मुळे गेला असेल. पण आता एन न किती वर्क केलं ए वरती ते काढतोय ना. एन न किती वर्क केलं ए वरती ते काढतोय. मग मॅग्निट्यूड ऑफ एन into magnitude of displacement of A into cos of angle between them. n लेफ्टवर्ड आहे, a राईटला डिस्प्लेस झालाय. संपला इथं विषय. काय आलं? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. कॉस 180 मायनस 1, कॉस 180 मायनस 1. सो हे 4000 झाले, तो -1 झाला. आन्सर -4000 आलं. आलं तर आलं, मायनस तर मायनस. चेक करा. माझा आन्सर -4000 जूल आलं. वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन ऑन ए. काय चुकलं इथं माझं? काय लिहायला पाहिजे होतं इथं? काय लिहायला पाहिजे होतं? डब्ल्यू लिहायला पाहिजे होतं. वर्क डन बाय एन ऑन ए. वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन ऑन ए. या नॉर्मल रिएक्शन. तसं तुम्ही जरा वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन ऑन बी कॅल्क्युलेट करून बघा, मॅच होतंय का? बी वाले कॅल्क्युलेट करून बघा पटकन. पट करा बरोबर. वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन ऑन बी. नॉर्मल रिएक्शन राईटवर्ड आहे बघा आणि बी पण राईटला डिस्प्लेस झालाय. म्हणजे उत्तर तर काय आला पाहिजे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? वर्क डन पॉझिटिव्ह तर यायला पाहिजे, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन मध्ये, अपोजिट असतील तर निगेटिव्ह येते. करा जरा करा आणि सांगा किती येते. तेवढं झालं? प्लस का मायनस? प्लस. गुड. ऑनलाईन ऑफलाईन सगळेजण कॅल्क्युलेट करा, आन्सर सांगा. झाले की डन म्हणा. $4000 मॅच होते का? एव्हरीवन प्लीज टेल मी, ऑनलाईन पीपल. आलंय ना? चला व्हेरी गुड. मी पण करतो पटकन. हा असं आहे का बघा. हा ब्लॉक बी बरोबर, त्याच्यावरती ही नॉर्मल रिएक्शन आणि सर बी डिस्प्लेस झालाय इक्वल टू 100 मीटर न. सो सर हे जे काय वर्क डन येणार, वर्क डन बाय द नॉर्मल रिएक्शन ऑन बी, ते किती येणार? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एन आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट एस आहे, इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. हो विधी दाखवतो प्रिव्हियस स्लाइड. जस्ट वेट अ सेकंड. या दोघांमधला अँगल, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल सर 0 किंवा इथं थिटा लिहूयात, नंतर रिप्लेस करूयात. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स किती आहे? 40. मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट 100. कॉस 0 किती? +1. +1 न मल्टिप्लाय करायची काही गरज नाही. आन्सर तर आलं. आन्सर आलं सर 4000. या क्वेश्चनचा इथे विषय संपला. भर क्वेश्चन्स करता आले पाहिजे. बिट नंबर 4 झाला.
आलं इथपर्यंत लक्षात? बर, अजून एक बीट आहे त्या आधी प्रिव्हियस स्लाइड झालं की सांग विधी, मग पुढे जाऊ. Done? Small d? Just reply me small d for done. बर, अजून एक बीट बघा, लिहा माझ्या बरोबर. बीट नंबर 4. फाइंड कायनेटिक एनर्जी म्हणजे केई. फाइंड कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी शिकलोय का आपण? अजून तर शिकलो नाहीये. पण कायनेटिक एनर्जी म्हणजे फॉर्म्युला तरी माहिती आहे आम्हाला, 1/mv². सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला 1/mv². ठीक आहे, बघूया. फॉर्म्युला तर माहित आहे, काय विचारले बघूया. फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ऑफ ब्लॉक ए अँड ब्लॉक बी. फायनली ब्लॉक ए आणि बी ची कायनेटिक एनर्जी किती असेल फायनली. What will be the kinetic energy of block A and block B finally? Final kinetic energy किती असेल? कॅनॅसवर फायनल वेलोसिटी काढा आणि 1/mv² करा. बरोबर कराल तुमचं तुम्ही? कसं करणार सांगा मला फक्त सांगा की ए चा जर विचार केला तर ए ची इनिशियल वेलोसिटी किती? 0. बरोबर. ए इथनं इथं डिस्प्लेस झालाय, मग ए ची डिस्प्लेसमेंट किती? 100. बरोबर. ए चं ऍक्सेलरेशन किती? जे सिस्टीमचं ऍक्सेलरेशन आहे तेच ए चं ऍक्सेलरेशन आहे. बोला येस नो. ते किती आहे? 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ए ची फायनल वेलोसिटी काढता नाही का येणार तुम्हाला? कसं काढणार? v इज इक्वल टू यू प्लस एटी? नाही, हा v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस एस. संपली की काय राहिलं? v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस एस करणार सर. ए ची फायनल, ए ची इनिशियल, ए चे ऍक्सेलरेशन, ए ची डिस्प्लेसमेंट. समजलं का? ए ची फायनल वेलॉसिटी, ए ची इनिशियल, ए चे ऍक्सेलरेशन म्हणजे सिस्टीमचं, सर डिस्प्लेसमेंट 100. आलं उत्तर. किती आलं? 800. आता उगाच स्क्वेअर रूट घेत बसू नका, स्मार्ट वर्क करा. आम्ही तुम्हाला व्हीए विचारलाय का? आम्ही तुम्हाला व्हीए नाही विचारला, आम्ही तुम्हाला 1/mv² विचारलाय. ते v² काम होऊन जाते ना. समजतंय का? इंटरमिजिएट कॅल्क्युलेशन करायचे नाही. दॅट इज वन ऑफ द पॉसिबल मिस्टेक्स अँड टाइम कन्झ्युमिंग पार्ट ड्युरिंग द सॉल्विंग. समजतंय का? उगाच रूट ऑफ 8000 एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करत बसलो आणि आन्सर आलं काहीतरी 141.2 असं काहीतरी आन्सर आलं. किंवा किती येते रूट ऑफ 800? मी 2√2 वगैरे करत बसणार. 28.2 किंवा 28.4 असं काहीतरी आन्सर काढलं रूट ऑफ 800 आणि नंतर कळालं की काय उपयोगच नाही, त्या रूट ऑफ 800चा परत स्क्वेअर करायचा. मग राहू दे ना याला. डू नॉट डू इंटरमिजिएट कॅल्क्युलेशन्स. समजतंय का? आय विल नेव्हर कॅल्क्युलेट व्हीए. माझी सवयच आहे. मला जे विचारले ते मी एक्झॅक्ट करतोय. बाकी सगळं 800 आले ना 800, हा रूट 800 आले ना रूट 800 ऍज इट इज ठेवतो. इफ आय एम आस्क्ड इट आय विल कॅल्क्युलेट इट टू द एंड. हा सिंपल असेल, रूट ऑफ 900 दिसत असेल तर 30 करणार. समजतंय का? रूट ऑफ 800 दिसत कशाला मी 28.2 किंवा 28.3 करत बसणार नाही. सो कायनेटिक एनर्जी ऑफ ए. सर कायनेटिक एनर्जी ऑफ ए इज इक्वल टू 1/2 into mv², मास ऑफ ए इंटू फायनल वेलॉसिटी ऑफ ए. सो 1/2 मास ऑफ ए किती दिलंय सर? 20 kg दिले का? मास ऑफ ए किती दिलंय? 20 kg दिलंय. हे सगळं मनात धरायचं, कॅल्क्युलेशन आणि करायचं. आणि हा VA² डायरेक्टली किती आहे? 800. डायरेक्टली त्या VA² चा विषय संपवा. परत 800 चा स्क्वेअर करायचा नाहीये. सिली मिस्टेक्स नको आहे. किती आलं बघा? 8000 जूल किंवा 8 किलो जूल चालेल ना? 8000 ला कसं लिहिता येते हे पण समजून घ्या. 8000 ला कसं लिहिता येते सर? 8 into 1000. अरे पण 1000 म्हणजे 10⁻³ आणि 10⁻³ म्हणजे काय शिकवलंय? अरे बोला 10⁻³ म्हणजे काय शिकवलंय सर? शिकवलंच नाही. हा असं कोण म्हंटल तर बघाच, जेवायची सुट्टीच येणार नाही. मग शिकवणार ते महिन्यांना
लेक्चर झाल्यावर 5 वाजेपर्यंत थांबवून घेतील मग सर. झालं का? समजलं? मजा येते? चला, फायनल कायनेटिक एनर्जी ऑफ बी कॅल्क्युलेट करू शकाल तुम्ही? V is equal to u plus at log, sorry, v square is equal to u square plus twice a. मग इथे लिहा, your task is final kinetic energy of B. तो B ची फायनल वेलॉसिटी काढा, 1/m into v square करा आणि बघा. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार, ही स्टेप करणार बरं तुम्ही? जरा स्मार्ट वर्क करा. जर ही स्टेप परत केली तर तुमचा आन्सर परत 800 येणार. का सांगतो? ए आधी रेसला होता तसा बी आधी रेसला होता. ए चे ऍक्सेलरेशन 4 आहे, बी चे ऍक्सेलरेशन 4 आहे. ए ची डिस्प्लेसमेंट 100 आहे, बी ची डिस्प्लेसमेंट 100 आहे. मग ए ची फायनल व्हेलॉसिटी म्हणजेच बी ची फायनल व्हेलॉसिटी. समजतंय का? फक्त काय होणार, ए चं मास जे काय आहे फॉर्म्युल्यामध्ये 20 जे पडले, तिथं फक्त बी चं मास येणार 20. समजायला लागले का आपण काय बोलतोय? समजतंय का सगळ्यांना? माग येते लक्षात? म्हणजे जसा ए आधी रेसला होता तसा बी आधी रेसला आहे, म्हणजे हीच सबस्टिट्यूशन परत होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे हे आम्ही करणार नाही. आम्ही डायरेक्टली जसा VA स्क्वेअर 800 आहे तसा VB स्क्वेअर किती टाकणार? 800 टाकणार. फक्त इथं मास ऑफ ए च्या ऐवजी मास ऑफ बी होईल बाळांनो. समजतंय का? समजतंय का? इन दिस वे यू हॅव टू थिंक स्मार्टली. समजायला लागलंय? हळूहळू हळूहळू मी ते पॉइंट्स पण सांगायला लागलो की जे पॉइंट्स तुम्हाला आता स्मार्ट थिंकिंग कडे नेतील. सो ह्या सगळ्या गोष्टी सॉल्ड एक्झाम्पल्स थ्रू पॉसिबल असतात, कारण त्यांनी त्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ते सॉल्ड एक्झाम्पल डिझाईन केलेले असतात. जे शिकलाय ते अप्लाय करायला पहिल्यांदा ते तुम्हाला शिकवतात सॉल्ड एक्झाम्पल्स. समजतंय का? मग ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही इझिली सर्व्हाइव्ह करू शकता. म्हणजे एक्सरसाइज मध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता, कारण प्रत्येक कॉन्सेप्ट कशी अप्लाय करायची ते तुम्ही बघितलेलं असतं त्या सॉल्ड एक्झाम्पल्स मधनं. ओके, इथपर्यंत झालं असं समजूया. एक्झाम्पल नंबर 6. भरभर एक्झाम्पल सोडूया, भरपूर एक्झाम्पल सोडवायचे. चला एक्झाम्पल नंबर 6 ला या. अ पार्टिकल इज डिस्प्लेस फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. लिहा, पार्टिकल डिस्प्लेस फ्रॉम पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स 1,2 टू पॉइंट बी चे कोऑर्डिनेट 3,4 by applying the force. आणि हा जो काय फोर्स आहे तो फोर्स आहे 2I प्लस 3J. ओळखा या फोर्सला. हा पोझिशन नुसार बदलतोय का, म्हणजे XYZ कोऑर्डिनेट्स नुसार बदलतोय का, की हा एक कॉन्स्टंट फोर्स आहे? ओळखा. व्हेरिएबल की कॉन्स्टंट? 2 हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, 3 हा एक कॉन्स्टंट नंबर आहे. तो काय XYZ कोऑर्डिनेट्स म्हणजे पोझिशन वरती डिपेंडेंट नाहीये. सो हा फोर्स कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे? कॉन्स्टंट. म्हणजे ड्युरिंग एंटायर डिस्प्लेसमेंट हा पॉइंट ए असेल समजा 1,2, हा पॉइंट बी असेल समजा 3,4, म्हणजे ड्युरिंग द एंटायर डिस्प्लेसमेंट XYZ कोऑर्डिनेट चेंज झाले असणार की असणार नाहीत? असणार. एक्स कोऑर्डिनेट आधी 1 होता, नंतर किती झाला? 3 झाला. वाय कोऑर्डिनेट आधी किती होता? 2 होता, नंतर किती झाला? 4 होता. म्हणजे ड्युरिंग द डिस्प्लेसमेंट XYZ कोऑर्डिनेट चेंज झाले, पण हा फोर्स XYZ कोऑर्डिनेट्स वरती डिपेंडेंट आहे का? नाही. So this is a constant force or variable force during the displacement? This is a constant force during the displacement. ओळखलं का? So sir हा एक constant force आहे. It is not variable. आणि constant force न केलेलं वर्क डन विचार. Find work done by capital F. Find out the work done by the capital F. F का F बार म्हटलं पाहिजे, वेक्टर आहे ना. बर, आता मला सांगा सर, आम्हाला ही डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची आहे एस बार. फोर्स तर आमच्याकडे आहे एफ बार.
सोल्युशन या क्वेश्चनचं असं असेल, सर वर्क डन बाय द कॉन्स्टंट फोर्स करायचं असेल मग ते इंटिग्रेशन वगैरे काय करत बसायची गरज नसते. एफ बार डॉट एस बार करू शकतो. एफ बार डॉट एस बार करू शकतो. मुद्दाम एफ एस कॉस थिटा करत नाहीये. मला माहित नाही फोर्सची डायरेक्शन काय, उगाच 2i 3i कुठं काढू. आलं का लक्षात? जर मला फोर्स वेक्टर म्हणून दिला आहे तर मी मॅनेज करणार या फॉर्म्युल्यामधनं. नीट लक्ष द्या. बेसिक डेफिनेशन काय, एफ बार डॉट एस बार. अरे पुढे जाऊन तुम्ही केले ते एफ एस कॉस थिटा, पुढे जाऊन केले ना एफ एस कॉस थिटा, ती करू नका म्हणतोय मी. तुम्हाला एफ बार दिलाय, अरे मग एस बार काढा ना, डायरेक्ट निघतोय का बघूया एस बार. एस बार निघाला तर विषय संपला. येते का लक्षात? याला इक्वेशन 1 म्हणूया. यातलं एफ बार आम्हाला माहित आहे, टिक मार्क करूया. काय एस बार कॅल्क्युलेट करता येते का बघा. डिस्प्लेसमेंट कशी काढणार सर? डिस्प्लेसमेंट इज फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन किती असेल बा? बोला बा. कोऑर्डिनेट्स दिले की पोझिशन येत नाही का आम्हाला? बरं पहिल्यांदा लिहा मग सांगा. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशनचा वेक्टर काय असेल? 3 हा एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे 3 आहे. 4 हा वाय कोऑर्डिनेट आहे म्हणजे 4z. झेड असता तर झेड पण लिहिला असता. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन काय? 1i प्लस 2j. इथं काळजी घेतली पाहिजे, इथं ब्रॅकेट टाकला पाहिजे ना, इथं ब्रॅकेट टाकला पाहिजे. किती आलं बघा ते पटकन. आणि हे सुद्धा ओरली केलं तरी चालेल ना मला. हे 3 - 1 2 आणि हे 4 - 2 2. सो ते 2i 2j व्हायला पाहिजे. 3 - 1 2 4 - 2 2. सो 2i प्लस 2j. अरे एस बार मिळाला. अरे बोला यस नो? करेक्ट. देअरफॉर वर्क डन काय ना सर? एफ बार डॉट एस बार. सर म्हणजे डॉट प्रॉडक्ट. सर डॉट प्रॉडक्ट कसा घेतात माहिती नाही आम्हाला. 2i प्लस 3j लिहा पहिल्यांदा. पहिला वेक्टर 2i प्लस 3j. पहिला वेक्टर एफ बार, दुसरा वेक्टर एस बार. सर तो 2i प्लस 2j. चला डॉट प्रॉडक्ट घ्या. आन्सर सांगा ओरली. 2 × 2 4, 3 × 2 6, 2 + 4 10 जूल. हा आयच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन प्लस जे च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन प्लस के च्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन. आठवलं का? डॉट प्रोडक्ट रिवाइज पण करताय तुम्ही आज किंवा या वीक मध्ये रिवाइज पण करताय. हा आयच्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन 4 × i करायचं आहे का परत? नाही. परत वेक्टर कशाला आणायला लागलाय? अरे डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर उत्तर काय येणार आहे? स्केलर. बरोबर. अशा सिली मिस्टेक्स होतात त्या अवॉइड करायच्या आहेत. सो 2 × 2 4 प्लस 3 × 2 6 झालं. पॉझिटिव्ह आलं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आलं निगेटिव्ह. बरं उत्तर कुठल्या युनिट मध्ये पाहिजे? सर त्यांनी फोर्स आम्हाला कुठल्या युनिट मध्ये दिलाय ते नाही सांगितलं. या पोझिशनचे युनिट मीटर आहेत का सेंटीमीटर आहेत ते सांगितलं नाही. मग जर सांगितलं नसेल तर इन दॅट केस काय लिहायचं? युनिट्स. त्यांच्या सोल्युशन मध्ये पण बघा की युनिट्स असं लिहिलंय का? कारण इथं आता युनिट लिहायची जेव्हा वेळ आली तेव्हा मी लगेच इथं बघितलं. इथं त्यांनी फोर्स बाबा न्यूटन मध्ये आहे का डाईल मध्ये आहे सांगा ना. या पोझिशन मीटर मध्ये आहेत का सेंटीमीटर मध्ये आहेत सांगा आम्हाला. तुम्ही आम्हाला ते जर सांगत नसाल तर आम्ही काय केलं पाहिजे? एवढे युनिट्स जे काय युनिट असेल ते. बरोबर का? नाहीतर अदरवाईज आम्ही जूल म्हटलं असतं. सगळं एसआय युनिट मध्ये असतं तर काय म्हटलं असतं? जूल. बरोबर. अशा पद्धतीने आम्हाला वळानो हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता. ओके. म्हणजे सर प्रत्येक वेळी एफ एस कॉस थिटा करत बसायची गरज नाहीये. जेव्हा फोर्सचा मॅग्निट्यूड माहित आहे ना तेव्हा एफ एस कॉस थिटा करा. पण जेव्हा फोर्स ऍज अ वेक्टर माहित आहे तेव्हा ट्राय करा की एस बार ऍज अ वेक्टर मिळतोय का. हा मिळत नसेल तर मात्र परत एफ एस कॉस थिटा करावा लागेल. मग त्या फोर्सच्या वेक्टरवरनं फोर्सचा मॅग्निट्यूड काढावा लागेल. येते का लक्षात? माझं लक्ष आहे का सगळ्यांचं? इकडे लास्ट बेंच आहे का लक्ष? कुठे बघताय तुम्ही? हा चला लक्ष द्या इकडं. बर हा विषय लक्षात आला. चला आता ऑनलाईन पीपल ऑफलाईन एक्सक्यूज मी. चला सगळ्यांनी लक्ष द्या. ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांनी लक्ष द्या. नेक्स्ट पॉइंट लिहा बरं. एनर्जी. ह्या पट 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 पट
नेक्स्ट पॉइंटला एनर्जी, डेफिनेशन ऑफ एनर्जी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एनर्जी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी, सगळं बघूयात आपण. एनर्जी इज कपॅसिटी टू डू वर्क और दी ॲबिलिटी टू डू वर्क. दिस इज सिंपल डेफिनेशन, लिहून ठेवा फक्त ऍज अ नोट म्हणून. एनर्जी इज capacity or ability to do work. Capacity or ability of something or ability of a system to do work. बरोबर. म्हणजे सिस्टीम कडे काय असलं पाहिजे तर सिस्टीम वर्क करू शकेल, तर सिस्टीम कडे एनर्जी असली पाहिजे तर सिस्टीम वर्क करू शकेल. आलं का लक्षात? व्हॉट शुड बी possessed by the system so that system is capable of doing the work? The answer is energy. The system should have energy so that the system can do the work. लक्षात? बरोबर. एक सिंपल डेफिनेशन, वी कॅन अंडरस्टँड दॅट. एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. ओके, कुठले कुठले आहेत सांगा. मी एक सांगतो, लाईट एनर्जी. मी अजून एक सांगतो, साऊंड एनर्जी. हा, इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनॅटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे मेकॅनिकल एनर्जीचे टाइप्स आहेत. कायनॅटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे मेकॅनिकल एनर्जीचे टाइप्स आहेत. लिहा. कायनॅटिक एनर्जी सांगत लिहा. कायनॅटिक एनर्जी, बर. पुढे कुठली? पोटेन्शियल एनर्जी, बर. आणि पोटेन्शियल एनर्जी पुढं हीट म्हणजे थर्मल एनर्जी. पुढं सोलर म्हणजे सोलर एनर्जी म्हणजे लाईट एनर्जीच ना. अल्टिमेटली दॅट इज अ फॉर्म ऑफ लाईट. सुधारलाय त्याच्यामध्ये. आणि थर्मल म्हणजे हीट. न्यूक्लिअर एनर्जी लिहा तर. विंड एनर्जी, केमिकल एनर्जी, व्हेरी गुड एक्झाम्पल, सेल मध्ये असते. बरोबर ना. जेवण केल्यानंतर तुम्हाला एनर्जी मिळते. तुम्ही जे काही जेवण केलेलं आहे दॅट इज स्टोर्ड ॲज एनर्जी इन दी फॉर्म ऑफ सम केमिकल्स. अल्टिमेटली दोज आर केमिकल्स. मे बी ते ग्लुकोज मध्ये किंवा ग्लायकोजेन म्हणून स्टोअर झालं असेल, तर तुम्हाला माहित काय स्टोअर होते ते, बाहेरच्या लोकांना माहित असेल. जे काय तुम्ही फूड खाता ते अल्टिमेटली सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये बॉडी कन्वर्ट करून स्टोअर करत असते. दॅट इज अल्टिमेटली व्हॉट? सम केमिकल कंपाऊंड, राईट? सो केमिकल एनर्जी. पुढं साऊंड एनर्जी म्हटलेलं आहे बघा. साऊंड झालेलं आहे आपलं. त्यांनी काय बरेच एक्झाम्पल दिलेत. ऑप्टिकल, लाईट, अकॉस्टिक म्हणजे साऊंड. ठीक आहे, बस एवढे बस, पाठ करायचे नाहीये. तुम्हाला कोण विचारणार नाही व्हॉट आर दी फॉर्म्स ऑफ एनर्जी, बट जस्ट लेट अस हॅव सम अंडरस्टँडिंग. ओके, पुढे हेडिंग घ्या, कायनॅटिक एनर्जी. चला लिहा, कायनॅटिक एनर्जी. हेडिंग घ्या बाळांनो, कायनॅटिक एनर्जी. मॅग्नेटिक एनर्जी, एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. पण आता मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड यांच्याशी असोसिएटेड एनर्जी आता आपण या चॅप्टर मध्ये नाही बघणार, ते आपण 12th स्टँडर्ड मध्ये बघणार. चांगले एक्झाम्पल्स मिळतात. केमिकल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जी स्टोअर होऊ शकते. ओके, सो दोज आर दी पॉसिबल फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जी अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट होऊ शकते. आणि एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते की येत नाही? येते. सो एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू another form. Can it be created? No. Can it be destroyed? No. The answer is wrong. Energy can be created. Energy can be destroyed. Sir, energy cannot be created, cannot be destroyed. मी म्हणतोय तुम्ही रॉंग आहे. या चॅप्टर मध्ये तुम्ही करेक्ट आहे. गंमत सांगतो, या चॅप्टर मध्ये तुम्ही करेक्ट आहे. बट ऍट द व्हेरी एंड ऑफ द फिजिक्स देर आर 2 चॅप्टर्स. द सेक्शन इज कॉल्ड ॲज मॉडर्न फिजिक्स. बरोबर. आइन्स्टाईन नावाचा माणूस ओळखीचा असेल तुमच्या, आहे ना?
हा शेजारी राहत असेल, कुठल्या आडीत राहतोय बघा. तर त्या माणसानं सांगितलं की हे काय खरं नाहीये, की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, हे काय खरं नाहीये. आईन्स्टाईनचं फेमस इक्वेशन ऐकलंय तुम्ही, E इज इक्वल टू MC स्क्वेअर. दिस इज द मोस्ट फेमस or the most celebrated equation of the physics. छोटस इक्वेशन आहे. That equation we are going to learn, but you have to have some patience. You have to bear some patience. So Einstein said that this is not always true. This is not always true. आपण मेकॅनिक्स बघू, मग त्यानंतर आपण मेकॅनिक्स झाल्यानंतर ऑसिलेशन्स बघू, वेव्स बघू, थर्मल फिजिक्स बघू, बऱ्याच फिजिक्सच्या पार्ट्सना आपण टच करू. असं टच करत करत आपण जेव्हा मॉडर्न फिजिक्स या सेक्शनला येऊ, then we will at the end of this syllabus we will realize that energy can be destroyed in some cases, energy can be created in some cases. आता तुम्ही म्हणाल how is this possible, त्याचा आन्सर तुम्हाला तेव्हा मिळेल. So for that suspense is created. Till then be in the suspense. Even मी हे पण सांगतो, mass can be created, mass can be destroyed. तुम्ही काय म्हणता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. तुम्ही काय म्हणता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बरोबर. बट दॅट गेट्स मॉडिफाईड इन सम पर्टिक्युलर केसेस. देर आर केसेस वेर इन मास इज नॉट कॉन्झर्व. समजतंय का? सो या चॅप्टर मध्ये सर काय घ्यायचंय ते सांगा. या चॅप्टर मध्ये एनर्जी कॉन्झर्व करायची की करायची नाहीये? मी म्हणतोय सगळ्या फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये एनर्जी कॉन्झर्वच करायची, मास कॉन्झर्वच करायचं. डन? एनी कन्फ्युजन? नाही. म्हणजे तुमचं जे आतापर्यंत लॉजिक होतं ते तर आहेच, पण एक पर्टिक्युलर चॅप्टर येईल तिथं मात्र तुम्हाला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. तो तेवढ्या चॅप्टर पुरताच लिमिटेड आहे, त्याचे पर्टिक्युलर टाइप ऑफ क्वेश्चन आहेत, तेवढ्यासाठीच तो विचार करायचा. समजलं की या रिएक्शन मध्ये एनर्जी किती क्रिएट झाली असं येते, की त्या रिएक्शन मध्ये ती एनर्जी क्रिएट होणार आहे. समजतंय का? काही मास डिस्ट्रॉय होणार आहे, काही एनर्जी क्रिएट होणार आहे, पण ते त्या चॅप्टर साठी. आता एनर्जी क्रिएटेड डिस्ट्रॉइड वगैरे असलं काही नाही. एनर्जी इज कॉन्झर्व, म्हणजे एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये फक्त बाळ एनर्जी कन्वर्ट होणार आहे. समजतंय का? क्रिएट होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. ओके. पण कुठेतरी बॅकएंडला तुम्हाला माहित पण असावं ना, एक ऍडिशनल नॉलेज माहित असावं. चला हेडिंग द्या, कायनेटिक एनर्जी लिहा. इट इज capacity of doing work. It is capacity or ability of doing work. It is capacity or ability of body to do the work, or capacity of doing work. English आहे ते शेवटी, पाहिजे तसं लिहा. It is capacity or ability of body to do work. Due to its motion. बॉडी मोशन मध्ये असल्यामुळे बॉडीकडे एक कॅपॅसिटी टू डू वर्क आहे. अँड दॅट एनर्जी विच इज असोसिएटेड विथ द मोशन ऑफ द बॉडी, दॅट एनर्जी विच इज असोसिएटेड विथ द मोशन ऑफ द बॉडी. बॉडीला काहीतरी वेलॉसिटी असणार आहे, काहीतरी स्पीड असणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. जनरली के असं वापरलं पाहिजे, त्यांनी पण के वापरलं, करेक्ट आहे. के डॉट ई डॉट हा शॉर्ट फॉर्म आहे बाळांनो, पण ते वापरलं पाहिजे. के हे लक्षात घ्या, बरोबर का? के आणि ई असं नाही लिहित जनरली, के लिहिलं तर चालेल. हा तुम्ही शॉर्ट फॉर्म म्हणून के डॉट ई डॉट लिहू शकता. आपण पण लिहूया के डॉट ई डॉट, के ई किंवा कॅपिटल के कॅपिटल ए. के ई म्हणजे के म्हणजे 1/2 mv स्क्वेअर. दिस इज द डेफिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. दिस इज द फॉर्म्युला ऑर द डेफिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके. नोट म्हणा इथं, नोट. all types of work and energy, all types of work and all types of energy are always scalar. ते वेक्टर असत नाहीत, ते वेक्टर असत नाहीत, बरोबर. पुढे लिहा. वर्क can be positive, negative or zero. वर्क पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो काहीही येऊ शकतं. अजून एक नोट लिहा.
केई म्हणजे कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज, ती ऑलवेज बाळांनो पॉझिटिव्हच येते, कारण मास पॉझिटिव्हच असतं आणि वेलॉसिटीचा स्क्वेअर करायचा आहे, त्यामुळे ते उत्तर पॉझिटिव्हच येतं. इथं मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी लिहायचंय किंवा स्पीड लिहायचं आहे. समजतंय का? समजतंय का? हे निगेटिव्ह येणं इम्पॉसिबल आहे. केई इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कायनेटिक एनर्जी ही अशी एनर्जी आहे जी ऑलवेज काय येते? पॉझिटिव्ह. एनर्जी स्केलर आहे की वेक्टर आहे? वर्क स्केलर आहे की वेक्टर आहे? स्केलर. एनर्जी पण स्केलरच आहे, वर्क पण स्केलरच आहे. कायनेटिक एनर्जी ऑलवेज पॉझिटिव्ह असते. हा वर्क जे आहे एखाद्या फोर्सने केलेलं वर्क ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो काही येऊ शकतं. सो या काही ऍडिशनल नोट्स पण आम्ही इथं लिहून घेतल्या. बरोबर. अजून एक ऍडिशनल नोट लिहा. युनिट ऑफ वर्क इज इक्वल टू युनिट ऑफ एनर्जी, किंवा युनिटचा विषय आपण नेक्स्ट स्लाइड वरतीच करूयात. तर सगळ्या युनिटचा विचार पण आजच्या लेक्चरलाच आपण करून टाकूया. ओके, काय काय सांगतोय जरा ऐका. सगळ्या टाईपच्या युनिटचा युनिटचा आपण विचार करूया. लिहा, हेडिंग घ्या, युनिट्स. बर, वर्कच्या युनिटचा विचार करूया. ओके, पहिला पॉइंट वर्क म्हणजे डब्ल्यू म्हणजे एफ बार डॉट एस बार. मग युनिट ऑफ वर्क म्हणजे युनिट ऑफ फोर्स. आता पट लिहित चला, लहानपणी तुम्ही हे शिकलाय. युनिट ऑफ फोर्स काय आहे? न्यूटन. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट काय आहे? मीटर. न्यूटन मीटरलाच लोक काय म्हणतात? जूल. न्यूटन मीटरलाच लोक काय म्हणतात? जूल. कॅपिटल जे म्हणजेच जूल. युनिट ऑफ वर्क आलं जूल. हे कुठलं युनिट आहे? एसआय युनिट आहे. कुठलं युनिट आहे? एसआय युनिट. एसआय युनिट ऑफ वर्क इज जूल. आता सीजीएस मध्ये कॅल्क्युलेट करूया. नाव सीजीएस युनिट ऑफ वर्क इज इक्वल टू, सर, युनिट ऑफ फोर्स इंटू युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. युनिट ऑफ फोर्स सीजीएस मधलं काय असते? डाईन. अर्ग नाही, डाईन. युनिट ऑफ फोर्स काय असतंय? डाईन. मी एनर्जी म्हटलं का? माझं नाही ना चुकलं? युनिट ऑफ फोर्स डाईन. युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट सीजीएस सेंटीमीटर. डाईन सेंटीमीटरलाच लोक काय म्हणतात? अर्ग. डाईन सेंटीमीटरलाच लोक अर्ग म्हणतात. एसआय आणि सीजीएस विषय संपला. 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन? 10⁵ डाईन. आणि 1 अर्ग हे झालं फोर्सचं कन्व्हर्जन. आता एनर्जीचं, किंवा 1 जूल. जूल मोठं युनिट आहे ना? जूल मोठं युनिट आहे, अर्ग छोटं युनिट आहे. 1 जूल, एका जूल मध्ये किती अर्ग बसतात? 10⁷. म्हणजे जूल हे मोठं युनिट आहे, अर्ग छोटं युनिट आहे. असे 10⁷ अर्ग पाहिजेत तर 1 जूल बनणार. बरं, ठीक आहे, येते तुम्हाला सगळं आठवतंय. बर, एनर्जीचे युनिट्स आणि वर्कचे युनिट सेम असतात. दॅट्स इट. एनर्जीचे आता काय वेगळे युनिट लिहित बसणार मी? इथं फक्त एक नोट लिहिणार. युनिट ऑफ एनर्जी इज इक्वल टू युनिट ऑफ वर्क. करून बघा तुम्ही. कायनेटिक एनर्जीचं युनिट तुमचं जूल येत आहे, पोटेन्शियल एनर्जीचं युनिट तुमचं जूल येत आहे, वर्क डनचं युनिट तुमचं जूल येत आहे. सो एसआय युनिट ऑफ एनर्जी काय असलं पाहिजे बा? जूल. एकतर कॅपिटल जे म्हणा, नाही तर सायंटिस्टचं नाव असल्यामुळं कम्प्लीट नाव लिहा, किंवा नुसतं कॅपिटल जे. आणि सीजीएस युनिट ऑफ एनर्जी काय असेल बा? अर्ग असेल. अर्ग नावाचा सायंटिस्ट होता, काय माहित आता. किती लक्षात ठेवायचं ना? जूल आता ओळखीचा होता म्हणून लक्षात राहिला. आईन्स्टाईन ओळखीचा होता म्हणून लक्षात राहिला. कित्येक सायंटिस्ट जन्माला येतात पण लक्षात राहतात का? नाही. बरोबर. बर, पुढे लिहा.
बरं, लिहायची काही गरज नाही, काही पॉइंट्स वाचूयात आपण. मॉड्यूल मध्ये लक्ष द्या. मॉड्यूल मध्ये पेज नंबर 165 बघा पटकन. बघताय सगळेजण, ऑनलाईन पीपल सुद्धा. पेज नंबर 165. इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर कायनेटिक एनर्जी असं काहीतरी म्हटलेलं आहे. बघूया, लक्ष द्या. इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर कायनेटिक एनर्जी. पहिला पॉइंट आहे, ऍज मास m and v square are always positive, m ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, v square ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड स्केलर. कायनेटिक एनर्जी ही ऑलवेज पॉझिटिव्ह असते. इट कॅन नेव्हर बी निगेटिव्ह. कळतंय, लिहून घ्यायची काही गरज नाही. ओके. पुढे म्हणतात, कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. The reason is velocity depends on frame of reference. मग 1/mv square मधला v जर फ्रेम ऑफ रेफरन्स वरती डिपेंडेंट असेल, अरे तर v square पण डिपेंडेंट झाला. एखाद्या ऑब्जेक्ट एखाद्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये रेस्टला असू शकतोय आणि दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये मुव्हिंग असू शकतोय. बसच्या आत तुम्ही आणि तुमचा मित्र बसच्या आत बसलाय, तुमच्यासाठी तुमचा मित्र रेस्टला आहे, त्याची कायनेटिक एनर्जी काढली तर 0. पण मी बाहेर न बघतोय तुम्हाला, तुम्ही बस मधनं चाललाय. ओके. मग तुमचा मित्र विथ रिस्पेक्ट टू मी तर बसच्या बाहेर आहे, ही इज मुव्हिंग. सो इन ग्राउंड फ्रेम ऑफ रेफरन्स पर्सनची वेलॉसिटी वेगळी, इन द बस फ्रेम ऑफ रेफरन्स पर्सनची वेलॉसिटी वेगळी. समजतंय का? म्हणजे विथ द फ्रेम ऑफ रेफरन्स वेलॉसिटी विल चेंज. सो वी हॅव टू से दॅट, काय म्हणावं लागेल आम्हाला? हा, कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. समजतंय का? फोर्स जो असतो, लक्षात घ्या, फोर्स हा इंडिपेंडंट ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स असतो. काय काय सांगतोय समजून घ्या. फोर्स हा इंडिपेंडंट ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स असतो. इथे काही क्वांटिटी लिहिणार आहे मी, तुम्ही हा एक्स्ट्रा पॉइंट करून घ्या. हा चांगला पॉइंट आहे, क्वांटिटी. आणि इथं फ्रेम डिपेंडंट की फ्रेम इंडिपेंडंट ते लिहू आपण. पहिल्यांदा मला सांगा, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट फ्रेम डिपेंडंट की फ्रेम इंडिपेंडंट? फ्रेम डिपेंडंट की फ्रेम इंडिपेंडंट? एक फ्रेम बस मध्ये ठेवा, एक फ्रेम ग्राउंडला लावा. तुमचा मित्र तुमच्या शेजारी बसलाय, तो डिस्प्लेस झाला का ओव्हर द टाइम? नाही झाला. पण ग्राउंड वरनं जर मी बघितलं तर डिस्प्लेस झाला की थोड्या वेळात तो. समजतंय का? सो डिस्प्लेसमेंट इज फ्रेम डिपेंडंट. लिहा. वेलॉसिटी पण फ्रेम डिपेंडंट, तेही लिहा. डिपेंडंट. पण एखाद्या ऑब्जेक्ट वरती जेव्हा एक्सटर्नल फोर्स मी लावतोय, तेव्हा त्या एक्सटर्नल फोर्सची जी काही व्हॅल्यू आहे, अरे याचा अर्थ असा आहे, तुम्ही तुमच्या मित्रावरती एक फोर्स लावला, मारायचं नाही त्याला, पण एक फोर्स लावला. पण तुम्ही 10 न्यूटनचा फोर्स लावला. तुम्हाला कळते तुम्ही 10 न्यूटनचा फोर्स लावला. मलाही हेच कळणार आहे की तुम्ही तुमच्या मित्रावरती 10 न्यूटनचा फोर्स लावला. मग बसच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय आणि ग्राउंडच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय? आर यू अंडरस्टँडिंग? सो फोर्स इज फ्रेम इंडिपेंडेंट. एखाद्या एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू ऍक्टिंग ऑन द सिस्टीम, दॅट इज फ्रेम इंडिपेंडेंट. म्हणजे तुम्ही आणि तुमचा मित्र बसमध्ये बसलाय आणि मी बाहेर, बसच्या बाहेर आणि बस मूव्ह होते. तुम्ही तुमच्या मित्रावरती 10 न्यूटनचा फोर्स लावला. ओके. मग तुम्हाला माहिती आहे 10 न्यूटनचा फोर्स म्हणजे बस फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तुम्ही मित्रावरती किती फोर्स लावला? 10 न्यूटन. मलाही हेच कळणार आहे की तुम्ही तुमच्या मित्रावरती किती फोर्स लावला? 10 न्यूटन. समजतंय का? समजायला लागलंय? सो द फोर्स इज फ्रेम इंडिपेंडेंट. फोर्स इज फ्रेम इंडिपेंडेंट. नीट समजून घ्या. बर, आता बाळांनो, इंडिपेंडेंट, सॉरी आय मेड अ मिस्टेक, प्लीज करेक्ट दॅट. फ्रेम इंडिपेंडेंट फोर्स असतो फ्रेम इंडिपेंडेंट. सर वर्क असतं बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता ते कॉस थिटा वगैरे ठीक आहे, पुढचं आहे सर. फोर्स इंडिपेंडेंट, फोर्स इंडिपेंडेंट, पण डिस्प्लेसमेंट डिपेंडेंट. इंडिपेंडेंट इंटू डिपेंडेंट, इंडिपेंडेंट इंटू डिपेंडेंट. फोर्स तर इंडिपेंडेंट पण डिस्प्लेसमेंट डिपेंडेंट. त्यामुळे अल्टिमेटली वर्क काय येणार?
फ्रेम डिपेंडंट, एक डिपेंड होतोय, डिस्प्लेसमेंट डिपेंड होतो फ्रेम वरती आणि फोर्स इंडिपेंडंट आहे. समजतंय? त्यामुळं वर्क ही फ्रेम डिपेंडंट क्वांटिटी. कायनेटिक एनर्जी सर 1/2 mv². वेलोसिटी फ्रेम डिपेंडंट इंडिपेंडंट? डिपेंडंट. वेलोसिटी फ्रेम डिपेंडंट, मास इंडिपेंडंट आहे सर. मास ऑफ द ऑब्जेक्ट फ्रेम ऑफ इंडिपेंडंट ऑफ फ्रेम आहे. पण वेलोसिटी फ्रेम डिपेंडंट. वेलोसिटी फ्रेम डिपेंडंट असेल तर कायनेटिक एनर्जी फ्रेम डिपेंडंट. सगळा विषय एका चार्ट मध्ये संपला. स्पेलिंग फक्त तुम्ही बघा, स्पेलिंग्स काय एवढे मॅटर करत नाहीत. डिपेंडंट DENT बरोबर. डिपेंडंट इंडिपेंडंट लॉजिक कळाले. वेलोसिटी फ्रेम डिपेंडंट आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण बाळांनो फ्रेम डिपेंडंटच येणार. ओके, सो या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. बरं, कायनेटिक एनर्जीचा आणि मोमेंटमचा फॉर्म्युला समजून घेऊया. रिलेशन बिटवीन केई अँड कायनेटिक एनर्जी. रिलेशन बिटवीन केई अँड कायनेटिक एनर्जी. राईट डाऊन. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम. बर, केई अँड मोमेंटम. केई म्हणजे कायनेटिक एनर्जी. सिम्बॉल लिहिताना के लिहायचा, शॉर्ट फॉर्म लिहिताना के डॉट ई डॉट. भरपूर लिहायला लागू नये म्हणून. बर, मला सांगा केईचा फॉर्म्युला काय बाळांनो? सर 1/2 mv². इक्वेशन 1. मोमेंटमचा फॉर्म्युला काय बाळांनो? मॅग्निट्यूड. आता वेक्टर वगैरे काय विचार करत बसू नका. मास इंटू वेलोसिटी. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी. वेक्टर असतो वगैरे सगळं माहितीये. P बार इक्वल टू mv बार म्हटलं पाहिजे. पण आता सगळं मॅग्निट्यूड मध्ये विचार करतोय, कारण केई तर स्केलर आहे, इथे काय वेक्टरचा विचार करत बसायची गरज नाही. मग सर आम्हाला असं करता येईल का, केईचा जो फॉर्म्युला आहे ना तो आम्ही परत लिहिला. केईचा जो फॉर्म्युला आहे तो सर आम्ही परत लिहिला. याला वरती खाली एम न मल्टिप्लाय केलं. वरती खाली काय केलं? एम न मल्टिप्लाय केलं. सो ते m²v² अपॉन m झालं. सर a²b² ला ab ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येते, मग m²v² ला mv ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. हा अपॉन m जो आहे तो ऍज इट इज. पण सर mv म्हणजे कोण? mv म्हणजे कोण? अरे mv म्हणजे कोण? मोमेंट. त्याचा स्क्वेअर अपॉन 2 अपॉन m. चं उत्तर केली किती आलं? p² अपॉन 2m. सो कायनेटिक एनर्जी K इज इक्वल टू, ऑलवेज लक्षात ठेवा, p² अपॉन 2m. डायरेक्ट फॉर्म्युला, डेरिवेशन कम्प्लीट. कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम फॉर्म्युला काय? K इज इक्वल टू p² अपॉन 2m. K इज इक्वल टू mv म्हणजे मोमेंटम ना, p² अपॉन 2m. हाफ मोमेंटम इंटू वेलोसिटी असंही चालेल. आता मी काय केलं, आता मी वेलोसिटीला इलिमिनेट केलंय. लक्षात घ्या, या फॉर्म्युल्यामध्ये केईच्या फॉर्म्युल्यामधला एम शिल्लक राहिलाय का नाही? अल्टिमेटली एम शिल्लक राहिलाय की नाही? एम शिल्लक राहिलाय. काय इलिमिनेट केलंय मी? वेलोसिटी. बर, तुम्हाला वेलोसिटी पाहिजे, एम नको आहे, मग एम ला कसं रिप्लेस करशील? p/v. एम ला कसं रिप्लेस करणार? p/v. कळतंय? चालेल, तसंही चालेल. तुम्हाला जे नको आहे ते रिप्लेस करायचं, हे लक्षात घ्या. जनरली वेलोसिटी नको असते म्हणून वेलोसिटी रिप्लेस होते. मग त्यासाठी पण मी आयडिया काय केली, मुद्दाम वरती खाली एम न मल्टिप्लाय केलं आणि मग पुढं रिप्लेस केलं mv ला डायरेक्टली. ऍक्च्युअली इथनं फक्त वेलोसिटी रिप्लेस झाली आहे, यातनं इलिमिनेट काय झालंय? काय रिप्लेस झालंय? वेलोसिटी. मास तर अल्टिमेटली राहिलेच की फॉर्म्युल्यामध्ये. सो यातनं फक्त वेलोसिटी इलिमिनेट करण्याचा विषय होता. तुम्हाला मास रिप्लेस करायचं असेल, मास रिप्लेस करा, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पण मोस्ट ऑफ दी केसमध्ये बाळांनो तुम्हाला वेलोसिटी रिप्लेस करायची असते, हे लक्षात घ्या. कारण मास तर कॉन्स्टंट राहत असतं, मास ऑफ दी पार्टिकल बदलत नाही. कायनेटिक एनर्जी बदलल्यानंतर मोमेंटम बदलतो, पण मास तर सेम ठेवत असतो आम्ही, कारण बॉडी बदलत नाही. एकाच बॉडीचा विषय क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. सो मोस्ट ऑफ दी टाइम यू आर गोइंग टू यूज दिस. बरं, देअरफॉर सर कायनेटिक एनर्जी झाली p² अपॉन 2m. तर p² झाला 2km. हा 2 राईटला गेला, राईटचा k ऍज इट इज, m पण राईटला गेला 2km. सो p इज इक्वल टू काय आलं? √2km. मोमेंटम पाहिजे असेल तर √2km
पाठ करा म्हणत नाहीये, पण एक तुम्हाला तयार करता आलं पाहिजे त्यावेळी. कायनेटिक एनर्जी पी स्क्वेअर अपॉन 2m हे तर पाठ होत आहे, हे तर पाठ होत आहे. के इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन 2m. मोमेंटम तुम्ही ऍज पर द रिक्वायरमेंट √2km करून कॅल्क्युलेट करू शकता. मोमेंटम तुम्ही बाळांनो ऍज पर द रिक्वायरमेंट √2km करून कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर, समजलं इथपर्यंत? सगळ्या गोष्टी शिकवलेल्या लक्षात आलेल्या आहेत? थांबा, मी बोलतोय तुमच्याशी, लगेच गडबड करायची नाही. जरा सवय लावली पाहिजे तुम्हाला. आता हळूहळू सवय लागेल. 1.5 तास सलग बसायची, 2 तास सलग बसायची, हळूहळू सवय लागेल आणि ब्रेन एक्झॉस्ट पण होणार नाही. कारण आपल्या लेक्चर मध्ये काय आपण कंटिन्युअसली सर शिकवायला लागले, सर काय आमच्याशी बोलत नाही, सर कंटिन्युअसली शिकवायला लागलेत असं तर होत नाही. मध्ये मध्ये आपण एकमेकांशी डिस्कस पण करतोय आणि मग हळूहळू पुढे जातो एक एक गोष्ट. सो हळूहळू तुमची अभ्यासाला बसण्याची कॅपॅसिटी पण वाढेल. त्यासाठी लेक्चर थोडे थोडे जसे कधी अर्ध्या तासाचे, कधी अर्ध्या तासाचे म्हणतो, कधी 1.5 तासाचे, कधी 1.25 तासाचे, कधी हळूहळू ते 2 तासाचे. एखाद वेळी होऊ शकतं, रोज होत नाही, एखाद वेळी होऊ शकतं, पण जरा आता त्याची पण तुम्हाला सवय लागेल. आता कायनेटिक एनर्जी वरती बेस्ड आणि मोमेंटम वरती बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत बघा, जरा लक्ष द्या, ऐका जरा. ते मी उद्याच्या लेक्चरला करणार आणि त्यानंतर आपण वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स म्हणजे ते इंटिग्रेशन करायचं जे काय आहे ती वाली कॉन्सेप्ट बघणार. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स वाली कॉन्सेप्ट बघणार. फार इंटरेस्टिंग आहे ते सगळं. ओके, त्यानंतर मग हाफ चॅप्टर कंप्लीट होतोय, रिमेनिंग हाफ त्यानंतर. ओके, चलो बाय बाय एवरीवन. लेट मी एंड दिस लेक्चर at this point. Good day to all of you. Let me end the lecture. Just reply me CW and then you can leave the meeting. Very good. Yes, चलो बाय. गुड डे, बाय. चालेल, लिव्ह केलं तरी चालेल बाळा.